नागपुरात 8.5 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे। विदर्भामध्ये सर्वात नीचांकी तापमान गोंदियामध्ये आज 8 अंश सेल्सिअस तापमान आहे। गोंदियानंतर अमरावतीचं तापमान 9.8 अंश सेल्सिअस आहे। उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड हवेमुळे विदर्भातील तसंच जिल्ह्याचं तापमान 12 अंशांच्या खाली आहे। गेल्या काही दिवसांपासून नागपुरात थंडीचा कडाका कायम आहे। आज नागपूरचं किमान तापमान 8.5 अंश सेल्सिअस एवढं नोंदविण्यात आलेलं आहे। विदर्भात सर्वाधिक निच्चांकी तापमान जे आहे ते गोंदियातील राहिलेलं आहे। गोंदियामध्ये 8 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे। तापमान कमी जरी होत असलं, थंडीचा कडाका कायम असला तरीही जे आहे नागरिक जे आहे ते उद्यानामध्ये आपल्या नियमित जो व्यायाम असतो किंवा मॉर्निंग वॉक असतो त्यासाठी येताना दिसून येऊन राहिलेले आहेत। आपल्यासोबत नागपूरकर आहेत, काही सकाळी उद्यानात व्यायामासाठी आलेले, मॉर्निंग वॉकसाठी आलेले। काय सांगाल, थंडीचा कडाका वाढलेला आहे, कसा अनुभव येतोय? आम्हाला आवडते थंडी, त्याच्यामुळे थोडं लेट येतो आम्ही, 8 वाजता वगैरे येतो। आम्ही येतो रेग्युलर येतो, आम्ही रोज येतो। म्हणजे थंडीमुळे कधीही थांबत नाही नाही काय सांगाल, कसा एन्जॉय करताय थंडी? हो, खूप एन्जॉय करते आणि थंडीमुळे आम्हाला तसा काही फरक पडत नाही। थोडा उशिरा निघतो घरातून, त्यामुळे इथे थंडी जरी वाटली तरी सुद्धा छान वाटतं। बगीच्यामध्ये रोज भेटण्यासाठी सगळेजण असतात, त्यामुळे आम्ही इथे येऊन एन्जॉय करत असतो। थोडंसं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे, तर ती काळजी कशी काय घेता? तेच आम्ही थोडा उशिरा निघतो, त्यामुळे ऊन असतं, मग इथे येऊन बसलं की उन्हामध्ये थोडा वेळ पण बसतो, त्यामुळे बरं वाटतं, छान लागतं। दिवसभर उबदार कपडे? हो, ते तर दिवसभर घालूनच राहावं लागतात। थंडीच एवढी आहे आपल्या नागपूरला, त्यामुळे ते घालून राहावं लागतं। काय सांगाल, कैसा बचाव करते आप? नहीं, स्वेटर पहनते हो, गरम गरम चाय पीते हैं। आप भी आइए घर में चाय पीने के लिए। तर थंडी जी आहे, थंडीचा आणि चहाचा जे आहे ते नातं जे आहे ते पक्का आहे। मात्र थंडीचा कडाका वाढतोय आणि पुढील काही दिवस थंडीचा कडाका असाच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।